आजच्या या ब्लॉगमध्ये मित्रांनो तुमचं सहर्ष स्वागत आहे। काल दिलेल्या शब्दाप्रमाणे आज आपण विठुरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी आलो होतो। मूर्ती खरेदी करण्यासाठी आलो, पण संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो बघून मोह आवरला नाही आणि ते फोटोसुद्धा घेतले व आपल्या भगवंताची मूर्तीसुद्धा घेतली आणि त्यांना जे काय ते पैसे दिले आणि मंदिराकडे आलो तुळशीची माळ घेण्यासाठी। तुळशीची माळ घेतली, विठुरायाचं दर्शन घेतलं आणि थेट आश्रमला निघालो। आश्रमला आलो असता सर्वजण लगेच गाडी पैसे आले आणि सगळेजण सामान घेऊन निघाले। दंडवतीने विठू रखुमाईची मूर्ती घेतली आणि आश्रममध्ये गेले। तर सागर रुपेश भाऊ तरी कुठं मागं सरकणार होते, त्यांनी तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो घेतला आणि आश्रमात आले। आश्रमात आल्यानंतर महाराजांनी जी काय ती पद्धतीनं मूर्ती स्थापनेची ज्या पद्धती केल्या, पंचामृत वगैरे केलं, त्याच्यानंतर सर्वांना पंचामृत विसर्जन करण्यासाठी दिलं आणि अब्दुल भाई तर कुठं मागं सरकणार होते, त्यांनी सुद्धा पंचामृत घेतलं आणि विठुरायाच्या व रुक्माईच्या मूर्तीवरतीही केलं। तर मूर्ती वगैरे धुवून झाली, चंदनाचा टिळासुद्धा लावला, सगळ्यांच्या हस्ते मूर्ती स्थापना केली आपल्या अनाथ आश्रममध्ये। त्याच्यानंतर माऊलींनी संत तुकाराम महाराजांचा फोटो व ज्ञानेश्वर माऊलीचा फोटोसुद्धा लावला। त्याच्यानंतर आपण लगेच तुळशी माळ विठुरायाला घातली आणि लगेच पूजेची सुरुवात केली। पहिली पूजा माझ्या हस्ते, यांच्या सर्वांच्या मानाने मी पूजा केली आणि अशा प्रकारे आपल्या आश्रममध्ये विठुरायाची मूर्ती स्थापना झाली व आपल्या आश्रमात टाळ मृदुंगाचा आवाज दुमदुमला।